किती लोक उत्सुकतेने आले शिकण्यासाठी आणि परमेश्वर काहीतरी अद्भुत आम्हाला दरवेळेस शिकवतो आणि याही वेळेस परमेश्वर काही वेगळे भेद प्रगट करेल त्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु काही गोष्टी या पण आहेत का तुम्ही पण बायबल वाचलं पाहिजेत आणि जर तुम्ही बायबल वाचताय आणि जर बायबलमधल्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे, मे बी त्याचा प्रगटीकरण नाही आहे पण ॲटलिस्ट तुम्ही ते वाचलंय तर तुम्हाला आज ते सोपं जाईल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी जुना करार वाचलाय? वाचलाय प्रत्येकाने. जर तुम्ही वाचलाय, किती लोकांना वलांडन सण माहीत आहे? निर्गमाचं पुस्तक वाचलंय, वलांडन सण माहीत आहे. किती लोकांना योसेफ माहीत आहे? किती लोकांना दानियल माहीत आहे? कमॉन बोला येस किंवा नो. येस. माहिती आहे, दानियल माहिती आहे. किती लोकांना शलमोन माहिती आहे? बायबलमधले जेही स्पिरिच्युअल हिरोज आहेत आम्हाला ते माहीत पाहिजे. बायबलमधल्या ज्याही महत्त्वाच्या घटना आहेत त्या मला माहीत पाहिजे. जरी उलघडे नाही आहेत पण ॲटलिस्ट ते आपल्या वाचण्यात तरी आले पाहिजेत, जेणेकरून परमेश्वर त्याचे उलघडे आम्हाला आज प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आम्हाला मंडळीसाठी काय प्रभू तेही शिकवल आणि त्याचे गुज काय प्रभू तेही प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हा सर्वांना माहिती आहे का आज मोंदी गुरुवार. काय आहे आज? मोंदी गुरुवार. मोंदी गुरुवार. प्रथम या शब्दाचा अर्थ ज्यांना माहीत नसेल त्यांच्या माहितीसाठी मी सांगल. मोंदी गुरुवार, आता वार कोणता आहे? गुरुवार. गुरुवार. पण त्याला शब्द वापरला मोंदी. काय शब्द वापरला? मोंदी. मोंदी. मोंदी जो शब्द आला तो मॅन्डॅटम या शब्दाद्वारे आला. एक लॅटिन शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ होतो नवीन आज्ञा. त्या शब्दाचा अर्थ काय होतो? नवीन. नवीन आज्ञा. शब्द काय वापरतो आपण? मोंदी गुरुवार. कोणता? मोंदी गुरुवार. मोंदी शब्द आला मॅन्डॅटम या शब्दात. मग मॅन्डॅटम या शब्दाचा अर्थ काय होतो? नवीन आज्ञा. आज्ञा. मग बायबल सांगतं आजच्या दिवशी. कोणत्या दिवशी? आजच्या दिवशी. आजच्या दिवशी म्हणजे आज जे वलांडनाचं भोजन परमेश्वर करणार होता आणि त्यानंतर त्या बागेत जाऊन त्याला पकडण्यात येणार होतं आणि त्याला क्रूसावर देण्यात येणार होतं, त्या अगोदर बायबल सांगतं का त्यांनी आपल्या शिष्यांना काय केली? नवीन आज्ञा दिली. काय दिली? नवीन आज्ञा दिली. नवीन आज्ञा दिली. आणि म्हणून आज आपण म्हणतो मोंदी गुरुवार म्हणजे नवीन आज्ञा. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? मोंदीचा अर्थ कळला? येस. नवीन आज्ञा. आज्ञा. आणि बायबलमध्ये असं सांगितलंय, जर आपण या ठिकाणी योहान काढलं 13 अध्याय, योहान 13 अध्याय आणि 34 वचन या ठिकाणी आपण रीड करणार आहोत. 34 वचन. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, जशी मी तुम्हावर प्रीती केली. जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्याचं प्रमाण आहे इथं लिहिलंय नवीन आज्ञा. काय लिहिलंय? नवीन आणि आज्ञा. प्रभू म्हटला जसं मी तुम्हावर काय केलंय? प्रीती केली. प्रीती केली, प्रीती दाखवली, तसंच तुम्ही एकमेकांवर काय करा? प्रीती प्रीती दाखवा. करा. आणि म्हणून त्यांनी त्या अगोदर काय केलं? चर्च सर्व शिष्यांना बसवलं. सर्व शिष्यांना बसवलं. आपला अंगराखा काढला आणि जो रुमाल त्याच्या कमरेला होता तो घेऊन तो खाली बसला आणि प्रत्येक जे शिष्य त्याचे होते त्या शिष्यांचे काय धुतले? पाय धुतले. पाय धुतले. काय धुतले? पाय आणि जो धुतले. रुमाल त्याच्याकडे होता त्याद्वारे प्रत्येकाचे त्यांनी पाय पुसले. आणि मग बायबल सांगतं का तो म्हटला का जसं मी तुम्हाला केलंय तसंच तुम्ही एकमेकांना करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू या ठिकाणी त्याच अध्यायामध्ये 13व्या अध्यायात. हा काढूया आपण 13 अध्याय. हा 12 वचनापासून वाच. 12 वचन. तेव्हा त्यांचे पाय धुतल्यावर व आपली बाह्य वस्त्रे घेऊन पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, मी तुम्हाला काय केले आहे हे तुम्हाला समजले काय? पुढं 13 वचन. तुम्ही मला गुरु आणि प्रभू म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे. 14 वचन. म्हणून मी जो प्रभू आणि गुरु त्या मी जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुवावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण म्हणतो जसं मी तुम्हाला केलं तसंच तुम्ही एकमेकांना एकमेकांना करा. आणि या ठिकाणी त्यांनी एकमेकांचे काय धुतले? पाय धुतले. एकमेकांचे नाही, सॉरी, येशूनी त्यांचे काय धुतले? पाय धुतले. पाय धुतले. म्हणजे प्रभू सांगतोय का एकमेकांना स्वच्छ ठेवा. काय ठेवा? स्वच्छ. प्रीती करा. आणि त्यांनी प्रीतीचं प्रमाण पाय धुवून केलं. कसं केलं? पाय धुवून. पाय धुवून. म्हणजे आता आत्मिक प्रभू आज काय संदेश देतोय तो आपण शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. दरवेळेस प्रभू काही ना काही नवीन उलगडे देतोय
आज प्रभू जे मंडळीला सांगत आहे ते आज आपण ऐकणार आहोत. आता प्रभूने काय केलं, त्यांना धुतलंच. काय केलं धुतलं, म्हणजे आत्मिकरित्या त्यांचे पाय त्यांनी काय केले, शुद्ध केले. केले. आज प्रभूची इच्छा आहे का तुम्ही पण एकमेकांना कसं करा, शुद्ध शुद्ध करा. करा. काय करा, शुद्ध, परमेश्वराची इच्छा आहे का आपल्याद्वारे लोक विटाळले नाही पाहिजे, काय नाही झाले पाहिजे, विटाळे नाही पाहिजे, आपल्याद्वारे लोक शुद्ध झाले शुद्ध पाहिजे. झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हा विटाळ कशाही प्रकारे असू शकतो. जसं प्रभू या ठिकाणी सांगतो की जसं मी तुम्हाला शुद्ध केलं, मी तुम्हाला शुद्ध केले. किंवा स्वच्छ केलं, तुम्ही पण एकमेकांना काय करा, स्वच्छ करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभूने त्यांची घाण काढली. काय केली, घाण काढली. प्रभूची इच्छा आहे का तुम्ही एकमेकांवर घाण चढू नका, एकमेकांची घाण. काढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं एकमेकांना काय करू नका, घाण चढू नका, घाण चढू नका, एकमेकांची घाण काढा. काढून टाका. प्रेज द लॉर्ड. तर काय प्रभू या ठिकाणी सांगत आहे, तर दोन गोष्टी प्रभूने मला शिकवल्या मंडळीसाठी, ते परमेश्वर मला रिव्हील करत आहे, मी ते तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो का एकमेकांना काय करू नका, घाण चढू नका, घाण चढू नका. काय चढू नका, घाण चढू नका. एकमेकांना विटाळू नका, एकमेकांना खराब करू नका, परंतु त्याच्यातली घाण किंवा त्यांच्यातली अशुद्ध काय करा, बाहेर काढा. काढा काढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिली गोष्ट जी प्रभूने मला प्रगट केली का कशा प्रकारे आपण एकमेकांचं कॅरेक्टर दूषित करतो, एकमेकांचं कॅरेक्टर दूषित करतो. तर त्याचं फर्स्ट रिझन आहे जे प्रभूने मला रिव्हील केलं की ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये प्रभूमध्ये असताना असे काही लोक आपल्या लाईफमध्ये असतात का त्याद्वारे आमचा दैहिक स्वभाव काय होतो, हावी होतो. पुन्हा आमच्यावर सक्रिय होतो, हावी होतो. मग आम्ही काय करतो, ज्या व्यक्तीद्वारे आमचा जुना स्वभाव हावी होतो त्या व्यक्तीवर पुन्हा चिखल उचलायला काय करतो, आम्ही स्टार्ट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभू म्हणलं एकमेकांना स्वच्छ करा, जसं मी तुम्हाला स्वच्छ केलं तुम्ही काय करा. स्वच्छ करा. पण आपण काय करतोय, त्याच्यामुळं मी विटाळल्यामुळं माझा दैहिक स्वभाव हावी झाल्यामुळं पुन्हा मी चिखल घेऊन परत त्याच्यावर टाकतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तसं करतो, कारण आपण म्हणतो की मी तसा नाहीये, मी तसा नाही, परंतु त्याचा नाकर्तेपणामुळं मला माझ्या देहामध्ये पुन्हा जाऊन मला तसं व्हावं लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला असं म्हणायचंय का असे रिझन्स तुमच्या लाईफमध्ये 100% येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू प्रभूची इच्छा नाहीये का त्याच्यावर दोष करून तू आपलं पाप झाकाव. येस. किती लोकांना समजतं. लोकांद्वारे तुम्ही परीक्षेत पडणार, ज्यांच्याद्वारे तुम्ही परीक्षेत पडणार त्यांना हाय हाय, त्यांना हाय हाय. पण बायबल सांगतं का त्याला दोष लावून तू लपू शकत नाही. किती लोकांना समजलं, विषय कळतोय. आदम हवा माहिती आहे प्रत्येकाला. येस. बायबल सांगते दोघांना कोणी निर्माण केलं, परमेश्वराने. आणि दोघंही कोणाच्या आज्ञेतून पडले, देवाच्या आज्ञेतून पडले. सगळे बोला कोणाच्या आज्ञेतून. देवाच्या आज्ञेतून. आणि मग प्रभूने त्यांना विचारलं, जसं आदमाला विचारलं तेव्हा म्हणला तूच कोण दिली होती मला, पत्नी दिलतीस. तूच हवा दिली. हवेला विचारलं, ती म्हणली कोणाचं नाव घेतलं, सापाचं नाव कोणाचं नाव घेतलं. सापाचं नाव. म्हणजे पहा हे लोक विटाळले, पण आपला विटाळ स्वतःवर घेत नाही, आपला विटाळ कोणावर टाकतात, दुसऱ्यावर ढकलतात. कमाल. किती लोकांना कळतं. ज्यांच्यामुळे तुम्ही अडखळणार त्याला प्रभू सोडणार नाही, पण दरवेळेस त्याच्या नावाखाली तुम्ही लपावं हे प्रभूला पण आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना हा विषय समजतोय. थोड्या वेगळ्या प्रकारे आपण शिकतोय. जसं मी तुम्हाला स्वच्छ केलं तसंच तुम्ही एकमेकांना स्वच्छ करा, एकमेकांवर चिखल टाकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भलेही तो तसा असेल, भलेही तो. तसा असेल. मग एकदा तू पडला, तुला कळलं का ह्या व्यक्तीद्वारे ह्या परिस्थितीद्वारे माझा दैहिक स्वभाव हावी होतो, तर पुढच्या वेळेस तू इतका दक्ष पाहिजे का पुन्हा त्या गोष्टीला संधी नाही भेटली पाहिजे का तुझा जुना स्वभाव त्याद्वारे पुन्हा बाहेर आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा झालं मान्य, एकदा झालं, मान्य. पण दरवेळेस तेच होतं. आणि आपण म्हणतो का हा व्यक्ती आणि ही परिस्थिती कारणीभूत आहे. मग तुला प्रभूने एकदा चान्स दिला तर तुझं काम आहे का पुन्हा त्या स्थितीपासून तू वाचला पाहिजे. किती लोकांना समजतं. कमॉन. कळतंय प्रत्येकाला. आपण वाचत नाही, काय करत नाही, वाचत नाही, परंतु त्या स्थितीबद्दल पुन्हा पुन्हा येऊन पडतो. म्हणतो प्रभू आता मी तरी काय करू. प्रभू म्हणतो एकदा पडला त्यातून तू काय घेतलं पाहिजे, समज घेतली पाहिजे. पण तू काय करतो, त्या व्यक्तीद्वारे त्या परिस्थितीद्वारे वारंवार पडतो आणि वारंवार त्या स्थिती मागे लपण्याचा प्रयत्न करतो. आदम आणि हवा, आदम लपला प्रभूच्या मागं, हवा लपली सैतानाच्या मागं. मग दोघांना प्रभूने सोडलं का, नाही. कमान सोडलं. नाही. बरं ठीक आहे, तुला चुकीची पत्नी करून दिली का, मीच दोषी. तुला सापाने फसवलं का, मग सापच दोषी आहे. प्रभूने दोघांना पण सोडलं नाही. प्रभूने डिस्काउंट बिलकुल दिला नाही. दोघांना पण बागेचं काय केलं, बाहेर घालवलं. परमेश्वराने जर आम्हाला शिकवलंय, एकदा आम्ही चुकतोय, पण ज्या व्यक्तीमुळं किंवा ज्या स्थितीमुळं आमचा दैहिक स्वभाव हावी होतो, आता प्रभूची इच्छा आहे का तू हुशार हो. काय हो, हुशार हो. आणि वारंवार त्या स्थितीमुळं स्वतःला कशात टाकू नकोस,
परीक्षेत टाकू नकोस. म्हणून बायबल सांगतं कशात पडू नको, परीक्षेत पडू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय. आता पहा, येशू बरोबर शिष्य होते. कोण होते? शिष्य होते. असे रेफरन्स बायबलमध्ये सापडतात का काही प्रमुख ठिकाणी चमत्कार करताना प्रभू सर्वांना घेऊन गेला. कारण आम्हाला दिसतं लाजाराला बरं करताना तो म्हणला मारायला जायचं का. बाकीचे लोक म्हणले आता झोड मारत होती. मग प्रभूला माहिती का रे यांच्यामुळे जर माझा विश्वास काय होणार आहे, पडणार आहे, तर मी स्वतःला यांच्यामुळे का परीक्षेत टाकून मी का म्हणू का प्रभू असे शिष्य मला का दिले. येस. किती लोकांना समजतं. येशू पित्याला काय म्हणला पाहिजे, हे काय दिले मला तरी असे नमुने, म्हणला पाहिजे का नाही. पण बेटर येशूने काय केलं, ह्यांना मी काय करतो, स्किप करतो, जेणेकरून ह्यांच्या मनात अशंका येणार नाही आणि हे विनाकारण अशंकेची स्थिती उत्पन्न करणार नाही. म्हणून प्रभूने काय केलं, एकदा दोनदा अनुभव घेतला आणि पुढच्या वेळेसपासून अशा लोकांना स्किप केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. म्हणजे प्रभूने स्वतःला कशापासून वाचवलं, परीक्षेपासून. कशापासून. तो काय म्हटला असता, अरे प्रभू दरवेळेस चमत्कार गेलं काही निगेटिव्ह बोलतात. प्रभू म्हणतो त्यांच्या मागं तू लपू शकत नाही. एकदा दोनदा जास्त तुला अनुभव येतो तुमच्या जीवनामध्ये का ह्या व्यक्तीद्वारे किंवा ह्या परिस्थितीद्वारे माझा दैहिक गोष्टी माझ्यात हावी होतात, तर पुन्हा त्या गोष्टीला चान्स देता कामा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्हाला सोपं आहे कोणाच्या मागं लपायचं, सैतानाच्या मागं, त्या परिस्थिती मागं किंवा त्या व्यक्तीच्या मागं. नाही, त्याच्यामुळं मी असा, कोणामुळं, त्याच्यामुळे. मी मस्त चांगला आहे, मी मस्त चांगला आहे, पण तो तसा असल्यामुळं मी असा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी गोष्ट आम्हाला जस्टिफिकेशन मध्ये वाचू शकत नाही. तुम्हाला जर प्रभूंनी शिकवलंय का बाबा इथून तुझा देह हावी होतो, इथून जुन्या गोष्टी येतात, तर त्या गोष्टीपासून तू स्वतःला लांब राखलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. तुम्ही स्थिती मागे लपू शकत नाही. नुकसान तुमचं आहे, कोणाचं आहे, आपलं आहे. कोणाचं आहे, आपलं. प्रभूचं नुकसान होणार नाही. नुकसान कोणाचं होईल, आपलं होईल. पण देव म्हणतो का चिखल दुसऱ्यावर टाकण्या अगोदर तू स्वतःला त्या स्थितीपासून काय कर, वाच. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं मी जे बोलतोय. एक परिवारात एका फॅमिलीला आम्ही भेटलो आणि त्यांचा मुलगा प्रार्थनेत नव्हता, व्यसनात होता. कशात होता, व्यसनात होता. आणि म्हणून आम्ही म्हणलो हे ठीक नाही, याचं काय होऊन जाईल, नाश होऊन जाईल. ते म्हणले तसं नाही पास्टर, तसं. त्याला एका मुलीने धोका दिला, त्या एका मुलीने, आणि धोक्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये. मग तो आपलं दुःख कुठं व्यक्त करणार, म्हणून तो आपलं दुःख काय करतोय, आतल्या आत घेतोय. का म्हणून कळतंय. आता हे रिझन त्याला देवाच्या नजरेसमोर न्यायी करणार का. आई बापाला सहानुभूती काय, आमच्या मुलाबरोबर योग्य झालं नाही, मग आमचं दुःख तो आपलं दुःख कुठं व्यक्त करणार. तो दुःख व्यक्त नाही करत, काय करतोय, पिऊन घेतोय. कमॉन, कळतं या ठिकाणी. तर प्रभूला काय सांगायचं या ठिकाणी चर्च, आता तुम्ही ज्या मुलीने धोका दिला त्याच्या नावाखाली आपलं पाप करत राहणार का, आणि म्हणणार का नाही तिच्यामुळे, कोणामुळं, तिच्यामुळे. ते म्हणतो इतरांना ब्लेम करून तू स्वतः पाप करत बसू शकत नाही. ब्लेम करणंच हा मोठा पाप आहे. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना समजतं आहे. म्हणून ते म्हणतो जसं मी तुम्हाला काय केलं, शुद्ध. मी तुम्हाला ब्लेम नाही केलं, मी तुम्हाला शुद्ध केलं. तुम्ही अनेक अशा गोष्टी केल्या का ज्या मला वीट आणणार आहेत, ज्या मला टेन्शन आणणार आहेत. प्रेज द लॉर्ड. पण मी तुम्हाला काय केलं, शुद्धच केलं. त्याच प्रकारे देव म्हणतो तुम्ही पण एकमेकांना काय करा, शुद्ध करा. रिझन्स येतील, ज्याच्यामुळं कारण येतील, देव त्याला बघून घेईल. पण तुझ्या लाईफमध्ये अशा अनेक गोष्टी असतील का त्याद्वारे तुझा कोणता स्वभाव हवी होईल, देहाचा, कोणाचा, दैहिक स्वभाव. मग त्या टायमाला तुला क्लेवर राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. जर तुम्ही हे कंट्रोल केलं तुम्ही पुढे जाल चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्हाला माहिती इथून गडबड आहे, दरवेळेस इथून काय गडबड. मग ते गडबडीचं कारणच मला काय करायचं, आता दरवेळेस परीक्षेत पडून म्हणायचं देवा हे काय दिलं, देवा हे काय दिलं, देवा हे काय चाललं, देवा हे काय चाललं. बेटर त्या कारणाला काढून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्या बाबतीत तू हुशार राहिला तर तिथं तू परीक्षेतच पडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं याच्यात. जर तुम्हाला माहिती आहे समोरचा तेवढा शहाणा नाहीये, समोरच्यामध्ये तेवढी कुवत नाहीये, तर तो तीच गडबडी करणार जो करणार आहे, तर विना करून मी माझा जीव पण आटून फायदा नाही, आणि त्याच्या मागं मला लपून पण जमणार नाही. म्हणून परमेश्वर आम्हाला ही सद्बुद्धी देतो का जसं मी शुद्ध केलंय तू पण काय कर, शुद्ध कर. त्याच्या कारणामागं लपू नको, उलट तयार हो आणि तिथून काय कर, तू बाहेर पड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही शाळेत फेल झाले त्या एखाद्या विषयामध्ये तर काय करतो आपण मुलांना, अजून अभ्यास कर आणि त्या येणाऱ्या पेपरमध्ये काय होऊ नकोस,
नापास होऊ नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जिथून तुम्ही अडखळता ना, आता तिथे जास्त अभ्यास करायचा. काय करायचा? जास्त अभ्यास. अरे हा मला असा परीक्षेत टाकतो का, आता मला 2 घर क्लेवर राहायचं, जेणेकरून याच्याद्वारे, याच्या कमकुवतपणाद्वारे मी परीक्षेत पडू नये. येस. समजलं का? अवघड चाललंय. आपण काय दरवेळेस तेच. अरे बाबा हुशार हो. काय हो? हुशार हो. हुशार हो. इथून मी पडतो का? हा माझा विकेट घेऊन जातो का? मग इथं 2 घर मला अजून पुढे राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आत्म्यात दक्ष होणार आणि तुम्हाला एक काळजी असेल का माझ्या देवाची आज्ञा नाही पडली पाहिजे, प्रभूचा आत्मा तुम्हाला त्या टायमाला लीड करेल आणि त्या परीक्षेपासून देवा तुम्हाला वाचवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुम्ही दरवेळेस इतरांना काय करत राहणार? चर्च ब्लेम करत राहणार. दे म्हणतो शुद्ध कर. काय कर? शुद्ध कर. पण आपण दुसऱ्याचं कॅरेक्टर काय करत चाललोय? खराब. ब्लेम करत चाललोय. त्याच्यामुळं पण त्याच्यामुळं काय तो करत जातो, तू घेत जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यात हुशार हो. काय हो? हुशार. आणि देवा तुला 100% रस्ता दाखवल का त्या स्थितीमधून कसं बाहेर पडायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. अशा लाईफमध्ये असे अनेक तुमच्या प्रसंग येतील का जिथं गप बसलं तरी प्रॉब्लेम, बोललं तरी प्रॉब्लेम. मग प्रभू मी काय करू? प्रभूकडे प्रार्थना कर, देव तुला विजडम देईल आणि तिथून तुला बाहेर काढणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? तुम्हाला कोणाकडे प्रार्थना करावं लागेल? परमेश्वराकडे. पण इच्छा पाहिजे. काय पाहिजे? इच्छा पाहिजे. का प्रभू इतरांच्या मागं कारणामागं लपण्यापेक्षा मी याच्यावर कसं ओव्हरकम करावं आणि बाहेर पडावं हे तू मला सांग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आयुष्यभर मी ते कारण सांगत राहणार आणि त्या कारणामागच काय करत राहणार? लपत राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लपण्यात मजा नाही चर्च, बाहेर पडण्यात मजा आहे. प्रेज द लॉर्ड. लपण्यामध्ये मजा नाही. दरवेळेस म्हणायचं त्यांनी केलं बेटर तू तिथून काय कर? बाहेर नाही तिथंच घुटमळशील. तिथंच घुटमळशील. आणि आयुष्यभर त्याला परीक्षेत टाकशील आणि प्रभूच्या नजरेत कधी वाढणार नाही. तुला जर तिथं प्रॉब्लेम आहे तर त्या स्थितीतून तू बाहेर पड. येस. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. कसं बाहेर पडायचं याचं ज्ञान कोण देईल तुम्हाला? परमेश्वर देईल. परमेश्वर तुम्हाला शिकवणार चर्च. प्रेज द लॉर्ड. नाही तर हालेलुया. आयुष्यभर तुम्ही लोकांना काय करणार? ब्लेमच करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? फॉर एक्झाम्पल जर मुलांचं घेतलं किंवा मुलींचं घेतलं, ते कधी कधी आईबापांना ब्लेम करतील. अरे नाही यांनी आम्हाला काय दिलं नाही, एज्युकेशन दिलं नाही बरोबर, यांनी आम्हाला त्या लाईफमध्ये त्या गोष्टी दिल्याच नाही. ते म्हणतो तो बाहेर पड. काय पड? बाहेर पड. त्यांनी जेवढं करायचं होतं, किती केलं काय नाही केलं, त्याचा हिशोब घेईल. पण जर तू तिथंच बसला तर तू पण आयुष्यभर ब्लेम करून देवाचा रोज तुझ्यावर ओढून घेशील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेर पड म्हणजे तो विटाळ तुझ्या मनात येऊन त्यांच्या प्रती निगेटिव्हिटी तुझ्या मनात राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? जर आमच्या आई वडिलांनी काही केलं नाही त्यांच्या प्रती आमच्या मनात काय मग? राग असतो. घृणा आहे. काय आहे? घृणा. पण ही नजर आम्हाला, ही गोष्ट देवाच्या नजरेत आम्हाला काय करते? विटाळते. विटाळते. काय करते? विटाळते. त्यांनी काय नाही केलं काही फरक पडत नाही. तू तेच बोलून तू कोणाच्या नजरेत पडतोय? देवाच्या नजरेत. मग तू विटाळला जातोय. तू शुद्ध हो. काय हो? शुद्ध हो. आत्म्यात क्लेवर हो. देवाने एकमेकांना काय करायला लावलं? स्वच्छ. काय करायला लावलं? स्वच्छ. दुसऱ्यांवर चिखल टाकायचा नाही. टाकला तर तू चिखल परत तुझ्यावर येणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून क्लेवर व्हा. काय व्हा? क्लेवर. आपण जर देवाची मंडळी आहोत, तुमच्या लाईफमध्ये जे काही आहे परमेश्वर तिथून त्या गोष्टी बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. पण दरवेळेस त्याच व्यक्तीच्या नावाखाली मी लपलो तर गोष्टी बदलणार नाही. माझं लाईफ तिथंच राहील. माझं लाईफ तिथंच राहील. देवाची इच्छा का लाईफ तिथं राहावं. देवाची इच्छा का लाईफ काय व्हावी? बदलावी. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं? हे तुमचं पर्सनल. आता सेकंड गोष्ट जी विटाळण्याबद्दल आहे आणि परमेश्वर ते सांगतो विचाराबद्दल. कशाद्वारे? विचाराबद्दल. तुमच्या विचाराद्वारे पण लोकांना विटाळू नका. कशाद्वारे? विचारांद्वारे. कशा प्रकारे? आता जो आपण उदाहरण घेतोय प्रभू येशूचं, जे रात्री प्रभू येशू वलांडणाचं भोजन करत होता त्या टायमाला त्यांच्यापैकी एक यहुदा होता. कोण होता? यहूदा इस्करियोत. आणि त्याचं मन कठीण झालं. काय झालं? कठीण झालं. असं लिहिलंय का त्याच्या मनात कोण शिरला? सैतान शिरला. कोण शिरला? सैतान. आणि त्याच्या त्या कठीण विचार त्यांनी आपल्या पुरते मर्यादित ठेवले नाही. तेच विचार जाऊन त्यांनी कोणात टाकले? दुसऱ्यांमध्ये. कोणामध्ये? दुसऱ्यांमध्ये. पाय खूप भयानक आहे हे. खूप जो कठीणपणा तुमच्यात येतो, कोणात येतो? तुमच्या पुरता मर्यादित असेल तर ठीक आहे, पण कधी कधी तो कठीणपणा आमच्यात मर्यादित राहत नाही. तोच कठीणपणा आम्ही कोणात टाकतो? दुसऱ्यात टाकतो. कमॉन, कोणात टाकतो? दुसऱ्यात. मग चर्च आम्ही लोकांना शुद्ध केलं पाहिजे का विटाळलं पाहिजे? शुद्ध केलं मग पाहिजे. ते म्हणतो तुझे विचार पण तू जपले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. पहा यहूदा इस्करियोतने काय केलं. रीड करूया ठिकाणी आपण. योहा 13 अध्याय 2 वचन. 2 वचन. मग संध्याकाळचे जेवण होते वेळेस सैतानाने शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत याच्या हृदयात
त्याला शत्रूंच्या हाती द्यावे असे आधीच घालून दिलेले असता हा, कुठं घातलं? मनात घातलं, त्याच्या हृदयात घातलं. कुठं घातलं? हृदयात घातलं. आता पहा, एक कठीण विचार कोणाच्या मनात आहे? यहुदाच्या, जोरात बोल थोडं. यहुदाच्या, कोणाच्या मनात आहे? यहुदाच्या. एक कठीण विचार यहुदाच्या मनात आहे. आता त्याचे वैरी ऑलरेडी फरोशी सदुकी लोक ऑलरेडी आहेत. त्यांचं पण तिकडं प्लॅन आहे. काय करायचं? कोणाला मारायचं? येशूला मारायचं. आणि मग इथे एक रेडीमेड त्यांना एक वेपन भेटतं. तो म्हणजे कोण? यहुदा. यहुदा. त्याच्या मनात पण एक नेगेटिव्ह प्लॅन आहे. कोणाबद्दल? येशू बद्दल. कमॉन, कळतं या ठिकाणी. आता हेच विचार जाऊन त्यांनी त्या पिलातकडे, सदुकी परुषांकडे काय केले? प्रगट केले. म्हणजे तो कठीण होता येशूच्या प्रती. कोणाच्या प्रती? येशूच्या आणि प्रती. लोक पण कठीण होते. कोणाच्या प्रती? येशूच्या प्रती. जस्ट त्या कठीणपणाद्वारे त्या लोकांना सपोर्ट झाला. त्या लोकांना सपोर्ट झाला. आणि मग हे मिळून या लोकांनी कट कारस्थान केलं. कोणाविरोधात? येशू विरोधात. एका व्यक्तीच्या मनात आलं. कोणाच्या? एकाच्या मनात सगळं बोला. आलं. कोणाच्या? एका व्यक्तीच्या. एक विचार दुसऱ्यांना करप्ट करतो. येस. आणि तो विचार तिथंच थांबत नाही. येशू वधस्तंभावर असताना हे लोक काय म्हणतात? येशूला टांगा आणि बरब्बाला सोडा. हे विचार त्यांचे नव्हते. हे कोणाची सुरुवात झाली? यहुदापासून. सगळे बोला. कोणापासून? यहुदापासून. इकडे यहुदात ते विचार होते आणि तिकडे सदुकी परुषीत ते विचार येस. होते. यांचे विचार जागेवर थांबले. नाही. ते विचार एकमेकांकडून पास होत गेले आणि त्या विचाराने एक भयानक स्वरूप घेतलं. चर्च कमॉन, कळतंय? आणि त्याद्वारे सर्व इस्रायल विटाळल्या गेलं. म्हणून ते म्हणतो का माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलांबाळांसाठी रडा. येस. का असं म्हणतो? एक विचार. किती? एक विचार. एक निगेटिव्ह विचार हा खूप इझिली स्प्रेड होतो. चर्च येस. आणि दुसऱ्याला काय करतो? चांगल्या गोष्टी लवकर स्प्रेड होत नाही. येस. कमॉन, पुन्हा मी सांगतो, चांगल्या गोष्टी लवकर स्प्रेड होत नाही. पण निगेटिव्ह गोष्टी लवकर स्प्रेड होतात. का बरं? कमॉन, चांगल्या गोष्टी लवकर स्प्रेड होत नाही. नाही होत लवकर स्प्रेड, पण निगेटिव्ह 0 मिनिटमध्ये 0 फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये स्प्रेड होऊन जातात. येशूला काम करायला किती वर्ष लागले? कमॉन, कळतंय? पण त्याला मारायचा प्लॅन किती पटकन तयार झाला. येस. किती फास्ट. इकडं ते तयार, इकडे हे तयार. पिलाचं जमत नव्हतं, पण बायबल सांगतं त्या ठिकाणी त्या दोघांचं पण जमायला लागलं एकमेकांना. सांगते येशूला मारण्यासाठी. कोणाला मारण्यासाठी? येशूला मारण्यासाठी. तुम्ही बायबल रीड केलं त्या ठिकाणी तर पिलात जो होता आणि तिथले जे यांचे अधिकारी होते यांचा आपसात काय होत नव्हतं? पटत नव्हतं. पण येशूला मारण्यासाठी असले की त्यांनी हात मिळवणी केली. काय केली? हात मिळवणी केली. निगेटिव्ह पसरायला वेळ लागत नाही, पॉझिटिव्ह पसरायला वेळ लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण सकारात्मक पोहोचण्यासाठी देवाचा अनुग्रह लागतो. येस. काय लागतो? अनुग्रह लागतो. आणि जोपर्यंत लोकात देवाचं भय नाही, पॉझिटिव्ह गोष्टी लवकर पुढे जाणार नाही. म्हणून पॉझिटिव्ह गोष्टी पोहोचायला नेहमी वेळ लागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विवेक पाहिजे पॉझिटिव्ह गोष्टी पुढे जायसाठी. आणि तो विवेक कधी येईल? ज्यास कोणाचा भय असणार? देवाचा भय असणार. देवाचं भय असेल तर गोष्टी पटकन पुढे जातात. पण भय नसल्यामुळं देवाचं वचन लवकर लवकर पुढे जात नाही. पण पाप पटकन काय होतं? पुढे जातं. तर या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगतो की एक व्यक्तीची नकारात्मकता. किती? एक व्यक्तीची. इथं त्यांच्यापैकी यहुदा आणि तिकडं महायाजक सदुकी परुषीन यांचे विचार इतके पटकन स्प्रेड झाले आणि बाकीच्या लोकांनी पण यांना विटाळलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गर्दीचं काही घेणं देणं नव्हतं. जी गर्दी वलांडण सणात आली होती तीच गर्दी म्हणत होती परमेश्वर होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. म्हणजे एक आठवड्या पहिली कोणाची स्तुती? येशूची स्तुती. आणि एकाच आठवड्यात शब्द काय झाले? बदलले गेले. कमॉन, कळतंय चर्च? एक आठवड्यापूर्वी एक वेगळा जल्लोष, एक वेगळा आनंद आणि एक आठवड्यानंतर पूर्ण ॲटमॉस्फिअर चेंज. मग कसं काय होतंय चर्च? एक निगेटिव्ह विचार, एक निगेटिव्ह पात्र सर्वांना निगेटिव्ह करून टाक. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला मला आत्म्यात हुशार राहायचंय का माझी नकारात्मकता दुसऱ्यात नाही गेली पाहिजे. येस. किती लोकांना समजतं? तुझं मन कठीण, दुसऱ्यांचं मन काय करशील? मग हे तुमचे घर असू द्या, तुमचं काम असू द्या, तुमचा मित्रपरिवार असू द्या किंवा चर्च असू द्या, तुमचे नकारात्मक विचार लोकात जाता कामा नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते खूप लवकर स्प्रेड होते. ते खूप लवकर स्प्रेड होते. कारण देवाची इच्छा नाही तुम्ही विटाळावं. तुम्ही काय करावं? एकमेकांना शुद्ध करावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय आजचा मेसेज? निगेटिव्हिटी काय होती? लवकर स्प्रेड होती. आणि निगेटिव्ह लोक खूप लवकर एकत्र येतात. निगेटिव्ह लोक एकत्रित येतात. नाते असतील ना, निगेटिव्ह लगेच एक. ऑफिसमध्ये पण भामटे चोट्टे सगळे एक. तुम्ही कुठेही बघा निगेटिव्ह येत ना, हे पटकन त्यांचे पोल जुळतात असे. कुठेही बघा, घर असू द्या, ऑफिस असू द्या, कोणती गोष्ट असू द्या, निगेटिव्ह त्यांचे विचार एकदम पटकन जुळतात. वेळ लागत नाही. पटकन एकदम असं आपलेपणाने ते जुळल्या जातात.
हे निगेटिव्हिटी काय चर्च खासियत. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च. म्हणून प्रभू काय म्हणतो का तुझे विचार तू क्लेवर ठेव. ते लोकांना विटाळण्यासाठी नाही आहेत, ते लोकांना शुद्ध करण्यासाठी आहेत. Yes. म्हणून तुझ्यातून असं काही निघू नये ज्यांनी लोकांना विटाळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं, बायबलमध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोहरा. काय नाव होतं? कोरा. कोहरा. आणि असं सांगितलंय पवित्र शास्त्रात का त्या व्यक्तीने काय केलं, 250 लोक उभे केले. किती? 250. आणि ते पण साधारण लोक नाही. मोशेच्या टायमामध्ये ज्यांचं चांगलं एक नाव होतं गोत्रांमध्ये, असे 250 लोक मोशे विरोधात कोहराने काय केले? उभे केले. आता पहा, ऑटोमॅटिक 250चे मन एक झाले का? नाही. एक निगेटिव्ह विचार. किती? एक निगेटिव्ह विचार. एक निगेटिव्ह विचार सर्वात पसरतो आणि ऑटोमॅटिक मोठी टीम तयार होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पॉझिटिव्ह लोक खूप कमी होते. बोटावर मोजता येईल. यहोशवा, कालेब, एक 5-7 नाव घेता येतील पॉझिटिव्ह. किती? पॉझिटिव्ह. पण निगेटिव्ह मध्ये किती मोठी टीम तयार झाली? 250. कमॉन, किती लोकांना समजतं. निगेटिव्ह पसरायला वेळ लागत नाही. पण बायबल सांगतं हा एक उभा राहिला, बाकी 250 लोकांना निगेटिव्ह केलं आणि त्या 250 लोक जमीन फाटली, जमिनीच्या आत जाऊन मेले. येस. कमॉन, कळतं या ठिकाणी. म्हणून प्रभूची इच्छा आहे की आपण प्रभूची लेकरं आहोत. कोणाची लेकरं आहोत? प्रभूचे लेकरं. तुझे नकारात्मक विचार लोकात जाताना तू क्लेवर राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुझे विचार कधी लोकांना निगेटिव्ह करून टाकतील आणि प्रभू त्याचा हिशोब तुझ्याकडून घेणार. प्रेज द लॉर्ड. कारण हालेलुया. प्रभू म्हणला एकमेकांना काय करा? शुद्ध करा. सगळे बोला काय करा? शुद्ध करा. पण आपण जर त्यांना विटाळतोय तर त्याचा दोष प्रभू आपल्यावर लावणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी सहज काही निगेटिव्हिटी आपण टाकून देतो ना, आपण आपलं पश्चाताप करून बी मोकळा होतो. कोणाकडं? देवाकडं. आणि तो व्यक्ती तर विटाळला ना ज्याच्या मनात तू टाकलंस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. आपण बोलता बोलता बोलून गेलो आणि घरी प्रार्थनेला बसलो आणि म्हणलो प्रभू मला काय कर? क्षमा कर. बोलून गेलो प्रभू मला माफ कर. अरे पण त्यांनी पश्चाताप केला का ज्याच्याकडे तू बोलून गेलास? येस. तो तर विटाळला ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा चर्च का तुमचे विचार हे मांडताना तुम्ही खूप क्लेवर पाहिजे, कारण आम्हाला विटाळायचं नाही कोणाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं बोलण्यामध्ये मंद असा. कसे असा? मंद. कारण बोलण्यामध्ये तुम्ही घाई करा, तुमचे विचार कसे निगेटिव्हली जातील, कसे लोकांचे मन करप्ट होतील, कसं ते देवापासून पडतील, त्याचा सर्व रोष देव तुमच्या डोक्यावर मोजणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या नेहमी का देवाने आम्हाला एकमेकांना काय करायला लावलं? स्वच्छ करायला लावलं, विटाळायला लावलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कमॉन, कळतंय. मिरियाम आणि मोशेचे भाऊ कोण? अहरोन. हे पण कोणा विरोधात उभे राहिले? मोशेच्या विरोधात. ऑटोमॅटिक दोघांचे विचार जुळले का? नाही. सुरुवात कोणापासून? एकापासून. सुरुवात एक करतो. किती? एक करतो. आणि मग त्याचे निगेटिव्ह विचार दुसऱ्यात पसरतात. येस. म्हणून देवाची इच्छा काय? हुशार राहा. काय राहा? हुशार राहा. तू तुझे निगेटिव्ह दुसरीकडे पसरू नको. आणि दुसरे कोणते लोक? जे निगेटिव्ह घेतात, जे निगेटिव्ह घेतात. दुसरे विचार देतील आणि तू घेशील, तसंही जमणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुलाही क्लेवर राहायचं, तुला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. नाही. तू दरवेळेस म्हणशील त्याच्यामुळं. कोणामुळं? त्याच्यामुळं. कमॉन, आदम पण काय म्हणला? तिच्यामुळं. ती पण म्हणली त्या सापामुळं. दुसरे विचार टाकायला आणि तुम्ही घ्यायला असं होणार नाही. जो विचार टाकतो त्याचा हिशोब कोण घेणार? परमेश्वर घेणार. कमॉन, कोण घेणार? परमेश्वर घेणार. पण जर तू पडला त्याचा हिशोब पाडणाऱ्याकडून घेणार नाही, प्रभू तुलाच हिशोब विचारणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणला का हे सापा तू कुठे आहेस? बाहेर ये. म्हणला का? नाही. तो कोणाला आवाज देतो? आदामाला. सगळे बोला कोणाला? आदामाला. मग आम्ही म्हणणार प्रभू त्याच्यामुळे मी पडलो, प्रभू त्याच्यामुळे मी पडलो. प्रभू म्हणतो त्याचं नाव घेऊन त्याला विटळू नकोस. येस. त्याचं मी बघणार, त्याचं मी पाहिल. हा, पण त्याचं नाव तू घेऊ नकोस. तू त्याचं का ऐकलंस? तू त्याचं का ऐकलं? मी तुला सांगतो तू ते मनावर घेत नाही, त्याचं बरं तू मनावर घेतो. म्हणतो त्याने सांगितलं आणि त्याच्या पहिले जे मी सांगितलं त्याचं काय? येस. का म्हणून किती लोकांना कळतंय? निगेटिव्ह बोललेलं आमच्या लक्षात आहे का? तो बोलला, पण त्याच्या पहिले कोण बोलला? का म्हणून बोलला का नाही येस, बोलला? बोलला. मग आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? तो परमेश्वराचं. म्हणतो काही ना का राग धरतोस? कोण टपून बसलाय? सैतान टपून बसला. म्हणजे प्रभूचं नाही ऐकलं, पण नंतर कोणाचं ऐकलं काय नाही? सैतानाचं माझं नाही, मला ह्यानी प्रवृत्त केलं. तसं नाही होत चर्च. दुसऱ्यांना तुम्ही विटाळू नका. कोणत्याही बाबतीत तुम्हाला तुमचा हिशोब द्यावा लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची बाजू किती पॉझिटिव्ह असू द्या, देवाने तुम्हाला शहाणपणाचा आत्मा दिलाय. देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिला आणि तुम्ही म्हणताल त्याच्यामुळं प्रभू तो त्याला ब्लेम करूच नको, त्याचं मी वेगळं बघणार. पण तू तुझ्या आत्म्यात हुशार राहायला पाहिजे होत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? दुसऱ्यांना काय करू नका. विटाळू नका. आणि जिथून विटाळ येतो तो विटाळ घेऊ पण नका. म्हणून बायबल सांगतं निंदकेच्या बैठकीस
बसू नकोस. बसू नको. त्याचा विटाळ तुझ्यामध्ये येईल आणि कधी तू देवापासून दूर जाईल तुला कळणार पण नाही. हे म्हणणं सोपं आहे, प्रभू कळत न कळत मी काय केलं असेल, पाप केला असेल. आपण म्हणतो रोज तेच करतो रोज तेच म्हणतो, मग तुझ्या क्षमेला पण अर्थ नाही राहिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं याच्यात. ही प्रार्थना टिपिकल प्रार्थना पण नाही झाली पाहिजे. तर चला काही बी बोलून जायचं, काय म्हणायचं शेवटी क्षमा कर. मग ते म्हणतो तुला जे क्षमेचं बलिदान म्हणजे क्षमेचं मी जे तुला सांगितलं ना एक फॉर्म्युला कसं क्षमा मिळवायची, त्याचा तू गैरफायदा घेऊ लागला. मग प्रभूला ती प्रार्थना पण आवडत. ते म्हणतो जिभेवर नियंत्रण आणत नाही, पण झोपताना मात्र तेवढी प्रार्थना करून मोकळं होऊन जात. दिवसभर काय नाही आणत जिभेवर, नियंत्रण. जीभ नसती बोल 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 बोल. जिभेवर काय आण, कंट्रोल. कंट्रोल आण. कंट्रोल आण. लोकात बसताना बोलताना उठताना कंट्रोल आण स्वतःवर. नको देहात, नको नको देहात, नको देहात. जो कंट्रोल कराल ना मग त्याची प्रार्थना प्रभू ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. दिवसभर कंट्रोल नाही पण झोपताना सरेंडर. झोपताना सरेंडर. ते म्हणतो हे सरेंडर काय कामाचं आहे. उद्या पुन्हा 4 लोकांना विटाळशील आणि पुन्हा म्हणशील तर प्रभूला हे लोक आवडत. ते म्हणतो एकमेकांना विटाळू नका, एकमेकांना काय करा, स्वच्छ करा. काय करा, स्वच्छ. कमॉन. येशूने आम्हाला येऊन विटाळलं का स्वच्छ केलं, स्वच्छ केलं. मग आम्हाला पण काय करावं लागेल, स्वच्छ करावं लागेल. कमॉन करावं लागेल का नाही. वधस्तंभावर असताना तो म्हणला असता प्रभू जसं मला हे लोक करतात नाही यापेक्षा डबल यात नाही लोकांना दे. प्रभू लपला नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळं. लपला का, नाही. तो म्हणतो यांना काय कर, क्षमा कर. प्रभू म्हणलं म्हणू शकला असता प्रभू चांगला बघ यांना, यांना चांगलं बघ. कारण ह्यांच्यामुळं आज मी इथं आहे. पण प्रभू तसं बोलला नाही. प्रभू लपला नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळं. आज तुम्हाला पण क्लेवर राहायचं. काय राहायचं, हुशार राहायचंय. लोक, घर, परिवार, अवतीभोवतीचे लोक, इवन प्रभूची लोक अशी स्थिती उत्पन्न करतील का निगेटिव्ह न्यूज बाहेर येईल. येस. पण तुम्हाला क्लेवर राहायचं. तुम्हाला काय राहायचं, क्लेवर राहायचंय. नाही मला परीक्षेत पडायचं नाही. आतापर्यंत देवाने चांगलं चालवलंय, पुढं पण चांगलं चाललंय. हे काय 40 ब्लेस गेलेत, प्रभू मी विटाळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यात शहाण पण ठेवायचं. काय ठेवायचं, शहाणपण. सैतान शिरकाव करल. काय करल, शिरकाव. अरे लय चांगले उपास करतो रे हा, थांब मी ट्राय करतो आता याला. आणि तो ट्राय करल पण तुला क्लेवर राहायचं. पवित्र आत्मा पटकन सांगल अरे चांगले उपास गेले वर का, चांगला देवाच्या जवळ आला बघ, हा प्लॅन आहे कोणाचा, सैतानाचा. आणि तुम्ही पटकन ते विचार सोडून टाकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण देव पाहतो की तू चांगलं करतोय. काय करतोय, चांगलं. पण सैतानाची इच्छा नाही की तो असं चांगलं करावं, म्हणून तो विटाळा आणणार. पण विटाळा मागं तुम्ही लपायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार घेऊ नका ते, त्या विचारांपासून काय करा, स्वतःला वाचवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतं वचन. रुबेन माहिती आहे, रुबेन मराठीत रौबेन आणि इंग्लिशमध्ये रुबेन, याकोबाचा पहिला मुलगा. कसला, पहिला मुलगा. आता याकोब मराठीच्या वेळेस आपल्या मुलांना आशीर्वाद देतो. काय देतो, आशीर्वाद. आता बायबल सांगतं का जे आशीर्वाद त्याने दिलेत ना, सर्वातून चांगले आणि उत्तम आशीर्वाद कोणाला मिळाले, रोबेनला मिळाले. योसेफ. यहुदाला. कोणाला, यहुदाला. शिलो, शांतीचा राजकुमार तुझ्या गोत्रातून येणार. याकोब आपल्या 12 मुलांना मरायच्या पहिले काय देतो, आशीर्वाद देतो. आणि ते जो बोलला ना चर्च, विश्वासाने बोलला. कसा बोलला, विश्वासाने. आणि तेच त्यांच्या लाईफमध्ये झालं. आता इथून जसं बागेमध्ये प्रभूने घोषणा केली का बाबा स्त्रीद्वारे परमेश्वरीन, कोणाद्वारे, स्त्रीद्वारे. स्त्रीद्वारे. आणि इथं याकूब ज्यावेळेस आपल्या मुलांना ब्लेस करतो ना, तो हे पक्क करतो का कोणत्या गोत्रातून येशू येणार, कोणत्या गोत्रातून येशू येणार. तो म्हणतो शिलोचा राजकुमार. कोणता, शिलोचा जो राजकुमार. शांतीचा राजकुमार आहे तो यहुदाच्या गोत्रातून येईल. येस. कोणत्या गोत्रातून, यहुदाच्या. आता पहा प्रभूने मला काय शिकवलं का हे आशीर्वाद मोठ्या मुलाला. कोणत्या, मोठ्या मुला. मोठा मुलगा कोण आहे, रोबेन. ताकदीचं प्रतीक. कसं प्रतीक, ताकदीचं प्रतीक. तो म्हणतो माझं ताकदीचं प्रतीक आहे, पण तो म्हणतो हे चंचल आहे. हे कसं आहे, चंचल. आणि ह्यांनी काय केलं, बापाच्या पत्नीला विटाळलं. ह्यांनी काय केलं, पत्नी, बापाच्या पत्नीला. म्हणजे याच्या वडिलाची जी दुसरी बायको होतो तिच्याबरोबर यांनी काय केला, व्यभिचार केला. काय केला, व्यभिचार. आता खूप सुंदर आहे बरं का आत्मिकरित्या. बापाची पत्नी. बापाची पत्नी. पित्याची पत्नी कोण, कलेसी. मंडळी. कोण, मंडळी. कमॉन. पित्याची पत्नी कोण, मंडळी. आणि जो मंडळीला विटाळल त्याच्यावर देवाचा अनुभव राहणार नाही. येस. किती लोकांना समजलं. रौबेन मोठा मुलगा. कसा मुलगा, मोठा मुलगा. जे आशीर्वाद यहुदाच्या गोत्राला दिले ते कोणाला दिले पाहिजे होते, रोबेनला. तू मोठा आहे, तू शक्तीचं प्रतीक आहे, तुझ्याद्वारे शिलोचा राजकुमार म्हणजे प्रभूचा जन्म होईल. येस. त्या गोत्राला ते आशीर्वाद मिळाले नाही. का नाही मिळाले, त्याचं वर्णन केलं. कारण हा चंचल होता. कसा होता, चंचल आणि होता. यांनी बापाच्या मंडळीला विटाळलं होतं.
बापाच्या मंडळीला. जो मंडळीला विटाळल आपल्या विचारांद्वारे त्याच्यावरून देवाचा अनुग्रह जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या विचाराद्वारे लोकांना विटाळू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यात असं काही येऊ नये का त्याद्वारे लोकांचं मन देवाच्या प्रती कठीण व्हावं, म्हणून तुम्हाला आत्म्यात हुशार राहावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतोय हा विषय? म्हणजे आत्मिकरित्या एकमेकांना मोटिवेट करा. काय करा? मोटिवेट. तूही डाऊन होणार आणि लोकांना डाऊन करशील. तू लोकांना विटाळतोय, येस. तू लोकांना काय करतोय? विटाळतोस. किती लोकांना समजतंय? प्रभूसाठी काय करा एकमेकांना मोटिवेट. तूही करू नको म्हण, त्याला म्हण तूही नको करू. मग त्याला काय करतोयस? तू डिसमोटिवेट करतो. विटाळतोय. काय करतोय? विटाळतोय. तुझ्या मनात नकारात्मकता, त्याच्या मनात तू काय टाकतो? नकारात्मकता. मग ह्या गोष्टी विटाळणार आहेत, त्याचा आवेश याद्वारे काय होतो? कमी होतो. काय होतो? कमी होतो. मग जस आम्ही असं करतो, आम्ही मंडळीला विटाळतो आणि मंडळी वधू आहे कोणाची? देवाची. आणि ती गोष्ट प्रभूला आवडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूला माहित होतं हे शिष्य पुढे जाऊन गडबड करू नयेत. काय करू नये? गडबड. हे माझं फाउंडेशन आहे माझ्या राज्याचं, आणि यांच्यात ऐक्य आणि प्रेम असणं खूप गरजेचं आहे. का आत्म्यात हे लोक पुढे गेले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही एकमेकांना विटाळलं तर आपण पुढे जाऊ शकत नाही, पण एकमेकांना स्वच्छ केलं तर आपण पुढे जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकमेकांना करेक्ट करा. अरे तू प्रार्थनेत का नाही ये? प्रार्थनेला ये. तू वचन का नाही वाचत? तू वचन वाच. अरे तू देवाच्या कामाला हात का नाही लावत? तू देवाच्या कामाला हात लाव. तू देवाच्या सेवेसाठी पुढे का नाही येत? तू पुढे ये. एकमेकांना मोटिवेट करा. काय करा? मोटिवेट. म्हणजे देवाचं काम पुढे जाईल. पण जर तुम्ही मोटिवेट करत नाही, तुम्ही डिस्करेज करता, तर तुम्ही मंडळी विटाळता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण मंडळी काय आहोत? मंडळी. कोणाची? देवाची. आणि मंडळीला जर विटाळलं कोणी, ही गोष्ट प्रभूला आवडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विटाळणे, शुद्धीकरण, पवित्रकरण आणि मोटिवेशन पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. ह्या गोष्टी होतील तर कोणाला आवडेल? देवाला. प्रभू म्हणला जसं मी केलं तसं तुम्ही एकमेकांसाठी करा. Yes. कोणासाठी? एकमेकांसाठी करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप इम्पॉर्टंट आहे. एकमेकांसाठी करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपलं जे मोटिवेशन असेल, आपलं मोटिवेशन बी कसं असतं? फेवरिझम असतो. कसं असतो? जवळचा असेल, भारी नसेल तर म्हणतात अरे भारी केलं. आवडता असेल तर काय म्हणायचं? चांगलं केलं. फार जबरदस्त केलं. म्हणजे भले त्यांनी चांगलं नाही करू म्हणायचं लय जबरदस्त केलं. आणि एखादा खरंच चांगलं करतो म्हण नाही नाही ठीक झालं. काय झालं? ठीक झालं. चर्च विटाळू नका. काय करू नका? विटाळू नका. आत्म्यातून होऊ द्या. कसं होऊ द्या? आत्म्यातून. कारण मंडळी ही आत्म्यात उभं राहणं खूप, जर आपसामध्ये सैतानाचं काम आहे, सैतानाचे विचार आहे, तर प्रभूची महिमा प्रगट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भले मग तुम्ही एकमेकांचे पाय धुतले, पण एकमेकांचे मनच एकमेकांच्या प्रती धुतले नाही, तर पाय धुवून काय फायदा? येस. प्रेज द लॉर्ड. पहिले काय धुवा एकमेकांच्या प्रती? मन. आपले मन धुवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले मन जर एकमेकांप्रती आपण नाही धुतले, फक्त काय धुतोय आपण? पाय. लगेच फोटो पाय धुताना लय नम्र झाला. अरे पण विचार तिथंच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन कळतंय. मान देव म्हणतो अरे इथेही भांडवल त्याचं करतोय का? कमॉन किती लोकांना समजतं याच्यात. म्हणजे माणूस आज कसलंही भांडवल करायला लागला. त्याद्वारे तू प्रभूला जिंकू शकत नाही. खऱ्या अर्थाने नम्र हो आणि पाय धुण्या अगोदर आपलं मन धु त्याच्या प्रती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त मन धुशील ऑटोमॅटिक प्रभू तुला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज एकमेकांना विटाळायचं नाही चर्च. एकमेकांना मोटिवेट करा, एकमेकांना करेक्ट करा, एकमेकांना प्रभूसाठी पुढं आणा आणि देवाचं कार्य पुढं घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे विटाळ टाकतायत त्यांनी आत्म्यात हुशार, आणि जे विटाळ घेतायत त्यांनी पण आत्म्यात हुशार. हुशार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही पडले आणि म्हणले त्यांनी पाडलं, तसं होत नाही चर्च. आता तू लहान नाहीये, तुझ्यात कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. मग तू देवासाठी उभा राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च. समजा उदाहरण पुनरुत्थानाची फेरी. अरे काय जायचं दरवेळेस तेच, तोही जात नाही आणि त्यालाही जाऊ देत नाहीस. का मग कळतंय. ज्याला म्हणतात विटाळ, याला म्हणतात आवेश कमी करणं. तूही करत नाही दुसऱ्यालाही. अरे पुनरुत्थानाचं सामर्थ्य किती मोठं आहे. कसलं? पुनरुत्थानाचं सामर्थ्य. पुनरुत्थानाचं सामर्थ्य खूप मोठं आहे चर्च. मग प्रभू बघतो का अरे हा माझा गौरव करत नाही, हा डान्सचा भुकेला आहे. कसला? डान्सचा भुकेला. ख्रिसमसचे गाणे फास्ट नाचायला भेटतं, हे गाणे फास्ट नाचायला भेटत नाही, मग ह्याच्यात कशाला जायचं? तू प्रभूसाठी कुठं करतोय. किती लोकांना समजतं. ख्रिसमसमध्ये नको येऊ म्हणलं तरी येणार. माझ्या गाडीने येतो. आणि जिथं ये म्हणलं इथं पुनरुत्थान गाजव, पण इथं आनंद नाही. मग तुम्हाला खरा आनंद काय तोच कळला नाही चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या येण्यापेक्षा प्रभूच्या वधस्तंभावरचा विजयीचा आनंद मोठा आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कोणता आनंद मोठा आहे? त्याचा येण्याचा का त्याचा विजयाचा? विजयाचा आनंद. मग तो आनंद मोठा आहे. पण आम्हाला नाचायला नाही भेटत, आम्हाला जल्लोष नाही भेटत, आम्हाला कळलंच नाही का आनंद कशामध्ये आहे. मग आपल्यालाही आनंद कळत नाही. आपला तर आनंद गेलाच गेला, आपण दुसऱ्याचा पण आनंद काय करतो? घालून लावतो. घालून लावतो. असं नाही झालं पाहिजे चर्च. आम्हाला खरं पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळलं पाहिजे आणि खरा आनंद लोकात आपण प्रगट केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्याही बाबतीत असू द्या, तुमचे विचार जर निगेटिव्ह असेल, तुमचा आवेश गेला असेल, तर लोकांचा आवेश घालू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजतंय, मला जर करायचं नाही काय हरकत नाही, पण मी दुसऱ्यांना मोटिवेट करणार, तू कर, याच्या आशीर्वाद देवबाप तुला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा चर्च आपण मोटिवेट केलं पाहिजे. मंडळी कशी पाहिजे? तो म्हणतो एकमेकांचं तुम्ही प्रीती करा, एकमेकांवर प्रीती करा आणि एकमेकांना स्वच्छ ठेवा. एकमेकांना विटाळ यायला लागला का आत्म्यात क्लेवर राहा आणि प्रभूचा गौरव होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बाबतीत पाऊल पुढं होता. तो पाहायचा की पेत्र थोडा पक्षपात करतो, म्हणजे बाकी शिष्य नसतील, प्रेषित नसतील तर अन्य जातीच्या लोकात बसायचा, जेवायचा, आणि जसं यहुदीचे लोक आले लगेच त्यांच्याकडून पळ काढायचा आणि यहुद्याच्या लोकात जाऊन बसायचा. तो म्हणतो तू पक्षपाती आहेस. तू कसा आहे? पक्षपाती. पक्षपाती म्हणजे पाऊला ती धमक होती चर्च. अरे पेत्रा तू विटाळायला लागलास. काय होऊ लागला? विटायला लागला. चांगल्या भावने त्याला त्यांनी शुद्ध केलं, त्याचे विचार करेक्ट केले. गलती करायच्या पत्रात जर तुम्ही वाचलं, तो म्हणतो नाही तू जे केलं ना तू रॉंग केलं. इतक्या वेळ यहुदी लोक नव्हते तर कोणात बसला? अन्य जातीत. आणि जसं तिकडून यहुदी लोक आले त्यांना सोडलं आणि परत जाऊन त्यांच्यात जाऊन बसतं. तुला त्यांची लाज वाटू लागली. Yes. इमिजिएट पाऊलनी त्याला करेक्ट केलं. आज एकमेकांना आम्ही काय केलं पाहिजे? करेक्ट केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि करेक्शन पासून पळू नका. काय करू नका? पळवू नका. आपलं उलट आपलं वाटतं अरे नको हाले करेक्ट दिसतोय, पळा इथून. आपण आपल्यासारखे शोधतो. कसे शोधतो? हाच तर आमचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला कडक लोक नाही आवडत. आपल्याला आपल्या जीवेला वाव देणारे लोक आवडतात. येस. का म्हणून कळतंय जागेवर दाबणारे हे बोलू नको, अरे बाबा जाऊन दे हाले कडक आहे, चला दुसरा बघू. आपल्याला तसे आवडतात. मी बी बोलतो आणि तू पण बोल. तू पण बोल, चालू द्या. फ्रीडम आहे इथं, फ्रीडम नाही इथं. फ्रीडम नाही. हे लय बोलतो बाबा, हा लगेच शांत बोलतो, ह्याला आवडत नाही, हा स्ट्रिक्ट आहे. तेच लोक प्रभूला आवडतात. का म्हणून कळतंय चर्च, तुमच्याकडे बघून लोकांना वाटलं पाहिजे याच्यासमोर बोलू का नाही बोलू. त्याच्यात तुमच्या जीभेवर काय येतोय? कंट्रोल. सगळे बोला काय येतो? कंट्रोल. अशा लोकात तू राहा. तुला धाक पडतो याच्यासमोर बोलू का नाही बोलू. हे लोक राईट आहे तुझ्या लाईफसाठी. येस. किती लोकांना समज, जिथं तुझी जीभ काय होती बेभान सुटती, ते लोक तुझ्यासाठी राईट नाही. पण जिथं तुला काय पडतो? धाक पडतो. अरे बोलू का नाही बोलू, याला राग येईल, हा बोलेल बरं का काहीतरी, मला लगेच जागेवर दाबला वाचनाद्वारे. हे लोक राईट आहे तुझ्यासाठी. येस. हे तुला करेक्ट करणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला आत्म्यात हुशार राहायचं चर्च. का मला कसं ग्रो होता येईल आणि मला कोणत्या सानिध्यात राहता येईल. नाही तर तो विटाळ कधी मला विटाळल मला कळणार. आणि जर मी म्हणलो अहरोनासारखं, कोणासारखं? अरुणासारखं. त्यांनी मला फोर्स केलं, मी मूर्ती बनवली. बायबल सांगतं का त्याच्यासाठी मोशेने मध्यस्थी केली, मग प्रभूने त्याचा प्राण सोडला. कोणाचा? अरुणाचा. अहरोनाचा. त्यांनी जी मूर्ती बनवली, त्याला वाटलं मी सांगल, मी एकटा काय करू, हे म्हणले मी केलं. ते म्हणतो असं नाही जमणार. ते म्हणले आणि मी केलं. मरून जा. काय होऊन जा? मरून जा. तू मेलास का, मी तुला मरू दिलं नसतं. म्हणून देवाचा क्रोध कोणावर भडकला? अरुणावर. आणि मग मोशे मध्यस्थी करतो का प्रभू याला काय दे, एक चान्स. चान्स दे. का म्हणून किती लोकांना समजतंय. म्हणून तुम्ही स्टँड घ्या प्रभूच्या महिमेसाठी आणि एकमेकांना विटाळू नका चर्च. एकमेकांना करेक्ट करा. विटाळण्याचे कारण भरपूर येतील, ज्याच्याद्वारे येतात देवबाप त्याला तडाखा मारल. पण देवाची इच्छा नाहीये का तो मरावा, म्हणून देवबाप त्याला चान्स देईल की त्याने सुधारावं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. आत्म्यात हुशार राहायचं आणि आपल्या जीवनातून कोणाचा गौरव झाला पाहिजे. देवाचा गौरव. म्हणून पाय धुण्यापेक्षा पहिले काय धुतलं पाहिजे? मन धुतलं आणि पाहिजे. मग तुम्ही ती विधी करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपलं विचार आपण शुद्ध ठेवायचे. येस. किती लोकांना समजलं इथपर्यंत? कमॉन कळतंय चर्च, खरा प्रभू आम्हाला समजला पाहिजे आणि खरा येशू आमच्या जीवनातून लोकांना दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विधी नकोय, विधीपेक्षा कृती पाहिजे. येस. विधीपेक्षा प्रेम पाहिजे चर्च. मग जर प्रेम असेल तर त्या विधीमध्ये पण देवाचा अभिषेक असणार. प्रेज द लॉर्ड. नाही तर हालेलुया. फक्त विधी आहे आणि विधीत जर देव नाहीये तर ती विधी कामाची आहे का? नाही. जर प्रभूच नाही त्याला अर्थच नाही. जिथं प्रभू आहे त्या गोष्टींना अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कळतंय चर्च. प्रभूनी काय केलं, हिजकियाने
जो साप बनवला होता मोशेच्या टायमाला, तो साप त्यांनी फोडला. काय केलं? फोडला. म्हणजे ज्याच लोकांना साप चावायचे आणि त्या सापाकडे ते जायचे, तर त्या सापाकडे बघून त्यांच्यातलं विष काय होऊन जायचं? निघून जायचं. म्हणजे ते एक टायमाला लोकांचं प्राण वाचवायचं. पण हिचकेने पाहिलं का नंतर गौरव राहिला बाजूला आणि मूर्तीची पूजा होऊ लागली. त्यांनी ती गोष्ट फोडली. ती गोष्ट फोडून टाकली. कोणती गोष्ट महिमेची ती जर भलतीकडे जाऊ लागली, ती गोष्ट ऑफ झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ती भले महिमेची असेल, कसली असेल, महिमेची पण महिमा असेल. बाजूला राहती आणि भलत्याच गोष्टी होत आहेत, तर ती गोष्ट बंद झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त गौरव कोणाचा? देवाचा. परमेश्वराचा. म्हणून आपण जर मंडळी आहोत तर मंडळीला खूप क्लेवर राहायचं, कारण मंडळीला बनवताना प्रभूने खूप सुपिरियरली बनवलंय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुनी निर्मिती कोणातून होती? आदमातून. आदमातून. आदम कशातून मानला होता? मातीतून. पण आपण मातीतून नाही चर्च. येस. आपण मातीतून नाही. कारण प्रभूने आजच्या रात्री त्या मेजावर असताना भाकर उचलीन म्हणला, हे माझं शरीर हे आहे. माझं शरीर आहे. घ्या, काय माझं शरीर आहे. घ्या, प्या, हे माझं रक्त आहे. रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुनी निर्मिती आदमातून होती, पण आपण आदमातून नाही, आपण त्याच्या शरीरातून आणि त्याच्या रक्तातून आपण आहोत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. आपण एक फाईन प्रोडक्ट आहोत. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या म्हणून गौरवासाठी. चर्च आपल्यातून देवाचा महिमा झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, आता आपण आदमातून नाही, आता आपण येशू मधून आहोत. सगळे बोला कोणातून? येशू म्हणून त्यांनी रचना पण केली, शरीर पण दिलं आणि ब्लड पण दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, हे डिक्लेरेशन द्यायचं स्वतःच्या लाईफमध्ये येऊन, आता आदमातून नाहीये मी, आता येशूतून आहे. येस. आणि म्हणून मी प्रेशियस आहे. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, जे प्रभूनी त्या रात्री ही शिकवण त्यांना दिली आणि त्यानंतर आपलं शरीर दिलं. काय दिलं? शरीर दिलं. आता त्या शरीराचं, प्रभूच्या रक्ताचं महत्व काय, सामर्थ्य काय, हे आता आपण शिकणार आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळलं चर्च? जे ऐकलेलं वचन त्याद्वारे काही वाटतं का बाबा मी चुकतोय कुठंतरी? का म्हणून वाटतंय का? येस. जर ते योग्य वाटतं तर हे प्रगटीकरण मी देवबाप तुम्हाला देईल. प्रभूचं भय ज्ञानाचं उगम आहे. येस. आता ज्ञान शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? ज्ञान. जर हे वचन ऐकून कुठेतरी टोचतंय, वाटतंय प्रभू मी इनकरेक्ट आहे, तर लगेच क्षमा मागा आपल्या हृदयात प्रभूला. म्हणजे परमेश्वर हे उलघाडे तुम्हाला देईल आणि वचन तुम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण प्रत्येक वेळेस प्रभू वचन घेतो. काय घेतो? प्रभू वचन. पण त्या प्रभू वचनाचे ब्लेसिंग्स आम्हाला माहीत पाहिजे. काय आशीर्वाद कुणी ठेवले त्याच्यामध्ये? परमेश्वराने. आपण प्रभूचं काय घेतो? शरीर घेतो. सगळे बोला काय घेतो? शरीर घेतो. शरीर आणि प्रभूचं. रक्त पितो. आणि याद्वारे आम्हाला काय मिळतं? जीवन मिळतं. सगळे बोला काय मिळतं? जीवन मिळतं. कशा प्रकारे? मला वाटलं मागच्या वर्षी आपण शिकलो, पुढे जाऊ. कोणाचं शरीर आहे? येशूचं शरीर. कोणाचं रक्त आहे? येशूचं रक्त. पहा, आपण वलांडन सणाद्वारे शिकलो होतो का आमचाला जीवन याद्वारे कसं मिळतं. येस. बायबल सांगतं का ज्यास प्रभू म्हटला होता मिस्त्रामध्ये प्रथम जन्मलेली मी मारणार. प्रथम जन्मलेली मारणार. मग ते कोणाचे पण असो, पण जे कोणी ते वलांडनाचं कोकरू कापल आणि त्याचं रक्त कुठं लावल? घराच्या कपाळ आणि घराच्या आत बसून काय खाईल? भाकर खाईल. त्याचे मांस खाईल, बेखमीर भाकरी बरोबर आणि कडवट भाजी बरोबर. मृत्यू येईल, बाहेर येईल. कुठं येईल? बाहेर येईल. सगळं बोला कुठं येईल? बाहेर येईल. पण आतमध्ये मृत्यू येणार नाही. किती लोकांना समजलं? मृत्यू कुठं येईल? बाहेर येईल. हे घर आहे काय? घर आहे. हे रक्त लावतोय. काय लावतोय? रक्त. कोणाचं रक्त आहे? कोकऱ्याचं. सगळं बोला कोणाचं? कोकऱ्याचं रक्त. तो म्हणला कोकऱ्याचं रक्त घ्यायचं नाही, घराला लावायचं आणि आत जे बसतील त्यांनी बाहेर निघायचं नाही. येस. त्यांनी बाहेर निघायचं रात्रभर घरात बसायचं आणि कोणाचं शरीर खायचं? नाही. शरीर खायचं. जे मांस त्यांनी कापलंय, अर्पण दिलंय, ते अर्पण भविष्यात कोणाला दर्शवतं? येशूला दर्शवतं. येशूला दर्शवतं. म्हणून तो म्हणतो का रक्त बाहेर लावायचं, ते मांस आतमध्ये बसून काय करायचं? खायचं. आणि जसं तुम्ही तसं कराल मृत्यूचा आत्मा येईल. कोणता? मृत्यूचा आत्मा येईल. पण तो जसं रक्त पाहिल, काय पाहिल? रक्त पाहिल. बाहेर येईल पण आतमध्ये येणार नाही. येस. बाहेर येईल पण आतमध्ये येणार नाही. कमॉन, कळतंय? सेम वे आम्ही काय घेतो प्रभूचं? रक्त घेतो. रक्त आणि शरीर घेतो. पुन्हा सांगतो, मृत्यू कुठं आला? बाहेर आला. आतमध्ये गेला. नाही गेला. मृत्यू आम्हाला पण कुठे येणार? फक्त शरीराला येणार. सगळे बोला कुठे येणार? शरीराला. पण आतमध्ये आमचा आत्मा मरणार नाही. म्हणून येशू मरताना म्हणतो मी माझा आत्मा तुझ्या हातात सोपवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन बायबल सांगतं स्टेफन बद्दल, मरताना तो काय म्हणतो? मी माझा आत्मा. तुझ्या हाती सोपवतो. शरीर मेलं, आत्मा मेला का? नाही मेला. का नाही मेला?
येशूचं शरीर आहे. आम्ही काय घेतो? प्रभूचं शरीर घेतो. प्रभूचं शरीर, प्रभूचं रक्त जसं आम्ही घेतो, आम्हाला मृत्यू येतो, पण फक्त बाहेर. कुठं? Yes, बाहेर येतो आतमधला आमचा आत्मा मरू शकत नाही. कारण वलांनाचा नियम होता का तुम्ही कोकरू कापा, पण कोकरू कुठं खा? आतमध्ये बसून रक्त खा. कुठं लावा? बाहेर लावा. मृत्यू बाहेर येईल, मृत्यू आतने जाणार. येस, सेम वे मृत्यू कुठे येतो आम्हाला? शरीराला येतो. सगळं बोला कुठे येतो? शरीराला. पण आमचा आत्मा मरत नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? म्हणून आपण काय घेतो? प्रभू भोजन. प्रभू भोजन. मला वाटतं तुम्हाला लक्षात असेल मागच्या वर्षात किती लोकांना समजतंय. प्रभू भोजन घेताना आपण काय म्हणतो? माझा आत्मा जगेल, माझं शरीर पुन्हा पुन्हा उठेल. उठेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? प्रभू भोजन आपण का घेतो? कारण त्याद्वारे आमचा आत्मा काय करतो? जगतो. जगतो. आणि आमचं शरीर पुन्हा काय होतं? उठतं. उठतं. ते सामर्थ्य कोणा शरीरामध्ये आहे? येशूच्या शरीरात. कमॉन, किती लोकांना समजतं? म्हणून प्रभूने काय दिलं आम्हाला? प्रभू प्रभू भोजन. भोजन. का ह्याद्वारे तुमचा आत्मा वाचावा वाचेल. आणि तुमचं शरीर पण पुन्हा काय व्हावं? उठावं. उठावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता शरीर उठावं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. हे पण खूप सुंदर प्रगटीकरण आहे जे प्रभूने आम्हाला दिलंय. प्रभूच्या गौरवासाठी आपण ते समजावं. या ठिकाणी 10 वचन. कारण तू माझा जीव मृत लोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या पवित्राला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. हा, आता हे स्तोत्र जे लिहिलं आम्हाला वाटतं दाविदाबद्दल लिहिलं. कोणाबद्दल लिहिलं? दाविदाबद्दल. पण दावीद तर मरण पावला. दावीद तर मरण पण हे पावला. वचन कोणात पूर्ण झालं? येशूमध्ये. जोरात बोला. कोणामध्ये? येशूमध्ये. येशू मेला. किती दिवस? 3 दिवस. शरीर कुजलं का? नाही कुजलं. शरीर परत काय झालं? उठलं गेलं. आणि म्हणून थोमानी बरं झालं म्हणला की बाबा मी शरीरालाच काय लावल? हात लावल. काय लावल? हात लावल. तो म्हणला होऊ दे बाबा, म्हणजे लोकांना कळावं का मी आत्मा नाही, मी शरीरमध्ये. येस, मी शरीर मध्ये. म्हणून प्रभूने बसला खाल्ला त्यांच्याबरोबर, म्हणजे तुम्हाला कळावं का माझा आत्मा नाही, काय नाहीये, आत्मा. मला शरीर पण आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर प्रगटीकरण आहे जे देव आम्हाला देईल प्रभू भोजनाबद्दल. कशाबद्दल? प्रभू भोजन. आता पहा, तो म्हणतो का कुजण्याचा अनुभव आला नाही. नाही. आता पहा, ज्यावेळेस एखादी दुःखद घटना घडती आणि अंतविधी होतो, आपण माती घेतो आणि मग तो मातीतून आला आणि मातीत गेला. आणि प्रेयर क्लोज. ठीक आहे. आता मला सांगा, आता आपण येशूतून आहोत का आदमातून आहेत? येशू मधून आहोत. सगळं बोला. कोणातून येशू मधून. आहे चर्च? पहा, पवित्र आत्मा मला काय शिकवतो, काय प्रार्थना असावी. मातीतून तू आला, परत शरीर तुझं मातीत जाणार, पण ते कायमस्वरूपी मातीत राहणार नाही. येस. ते कायमस्वरूपी मातीत राहणार नाही. का? कारण ते आता मातीतून नाही घेतलं, आता ते येशूतून घेतलंय. येस. आणि येशू शरीर कुजत नाही, ते उठतं. त्याचवेळी तुझं शरीर बी कायमस्वरूपी माती राहणार नाही, ते पण उठणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? आपली प्रेयर तिथंच होती, मातीतून आलं आणि मातीत गेलं. क्लोज प्रेयर. अरे ते उठणार आहे, येस. ते उठणार आहे. उठणार आहे. चर्च कसं उठल? ख्रिस्त शरीर मी घेतोय. कोणतं शरीर? ख्रिस्त शरीर. ज्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. तेच शरीर माझ्यामध्ये. येस. जसा तो उठला, जसा तो आवाज देईल, तो येईल, त्यास मी पण परत उठणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? जे थेसनिकरात आपण वाचतो, त्यास तुतारीचा नाद होईल, त्यास पहिले जे मेले ते काय होतील? उठले जाते. कसे उठतील? कोणा शरीर? येशूचं शरीर. सगळे बोला, कोणा शरीर? येशूचं शरीर. म्हणून मी पुन्हा सांगतो की जसं आमची रचना झाली ना, पहिले मातीतून होती. कशातून होती? पण मातीमधून. आता येशूच्या शरीरातून आमची रचना आहे. त्याचंच शरीर आणि त्याचंच रक्त आमच्यामध्ये, आणि त्याचं शरीर असं आहे का ते मरणारा मात देऊन पुन्हा उठणार आहे. येस. आता ते शरीर कोणामध्ये? आपल्यामध्ये आहे. सगळे बोला, कोणामध्ये? मग आपल्यामध्ये आहे. आमचंही शरीर कायमस्वरूपी माती राहणार नाही. प्रभूचा समय येईल, त्यास ते पुन्हा उठेल. येस. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. आशीर्वाद कशामध्ये आहेत? ख्रिस्त शरीरामध्ये. कम ऑन, किती लोकांना कळतंय? हे ब्लेसिंग्स आहेत कशामध्ये? प्रभू प्रभू वचनामध्ये. वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून घ्यायचं म्हणून घेऊ नका, त्याची ब्लेसिंग समजून घ्या. ह्याद्वारे माझा आत्मा जगेलच जगल, पण माझं शरीर पण पुन्हा उठवलं जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? म्हणून आपण ही प्रे करतो दरवेळेस. प्रभू वचन घेतो, मी ही प्रे करतो दरवेळेस, आमचा आत्मा जगेल आणि आमचं शरीर पुन्हा, उठेल. कारण मी ख्रिस्त शरीर घेतोय. कोणा शरीर? ख्रिस्त शरीर. म्हणून माझं शरीर कायमस्वरूपी मरणार नाही. एक समय ते झोपलंय, पण एक समय येईल ज्यास प्रभू येईल ते परत उठणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? म्हणून ही प्रेयर अपग्रेड झाली पाहिजे. मातीतून आलं, मातीत गेलं, पण प्रभू येईल त्यास ते पुन्हा उठल्या जाणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे ब्लेसिंग्स प्रभू भोजनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
किती लोकांना समजतं चर्च? आता पहा, खूप सुंदर त्याचं प्रगटीकरण आहे अजून एक या ठिकाणी, आणि प्रभूच्या कृपेद्वारे आपण ते शिकणार आहोत. परमेश्वर म्हणला का मी मातीच्या मंदिरात राहणार नाही. मी मातीच्या मंदिरात राहणार नाही. माझं मंदिर कोण असणार? तुम्ही असणार. सगळे बोला, कोण असणार? आपण असणार. मग आता मंदिर प्रभूचं असणार तर मंदिरचं फाउंडेशन बी कोण बनवणार? प्रभूच बनवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर आहे चर्च. प्रभू म्हणतो का आता मातीच्या मंदिरात मी राहणार नाही. आता मी तुम्हात राहील, तुम्ही माझं मंदिर असणार. मग याचं फाउंडेशन पण देवानीच बनवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांनी रक्ताद्वारे पहिले आम्हाला काय केलं? शुद्ध केलं. आपल्या शरीराद्वारे आमच्या शरीराची रचना केली. येस. हालेलुया. आणि आमच्यात त्याचंच काय टाकलं? रक्त टाकलं. टाकलं. आणि पवित्र आत्म्याच्या दिवशी त्याचाच आत्मा आमच्यात काय केलं? टाकलाच. म्हणजे आम्ही जे आहोत त्याचंच शरीर, त्याचंच रक्त आणि त्याचाच आत्मा आमच्यामध्ये. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कमॉन, अवघड गेलं का? समजलं? आमच्यात आत्मा आहे कोणाचा? देवाचा आत्मा. देवाचा आत्मा येण्या अगोदर तो म्हणतो बॉडी मंदिर तयार झालं पाहिजे. येस. काय तयार झालं पाहिजे? मंदिर तयार झालं म्हणून पाहिजे. मंदिर कशाने बनलं? त्याच्या शरीराने, शरीराद्वारे आणि रक्ताद्वारे. आणि मग त्याचा आत्मा त्याच्यामध्ये उतर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतंय चर्च? आता आपण मातीतून नाही, कोणातून आहोत? येशू या मधून. मंदिराचं फाउंडेशन येशूच्या शरीराद्वारे. येस. या शरीरामध्ये वाहणारं जीवन त्याच्या रक्ताद्वारे, आणि त्याचा आत्मा येऊन इथं वर्चस्व करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, समजतंय? अवघड चाललंय. आता खूप सुंदर प्रगटीकरण आहे चर्च, खूप सुंदर जे देवाने खोललंय. वलांडण सणाच्या दिवशी परमेश्वर त्यांना म्हणतो का गावात जा आणि खोली तुम्हाला भेटल. काय भेटल? खोली भेटल. आणि त्याला सांगा प्रभूला या खोलीची गरज आहे. आणि बायबल सांगतं ती मोठी खोली. कोणती खोली? मोठी खोली. वाचू या ठिकाणी आपण. लूक काढू 22 अध्याय 11 आणि 12 वचन. वचन. हा, वाचण्यापूर्वी वलांडण सण कोणतं सण? वलांडण. आणि तो म्हणतो वलांडणाचं काय तयार करा? भोजन. काय तयार करा? भोजन तयार. आणि मग त्याला खोली पाहिजे. काय पाहिजे? खोली. खूप सुंदर आहे चर्च. देवबाप किती सुंदररित्या खोलतो. आता खोली कशी मिळाली? वाचू या ठिकाणी. 11 वचन. आणि तुम्ही त्या घरधण्याला सांगा की गुरु तुला म्हणतो जेथे मी आपल्या शिष्यांबरोबर वलांडणाचे भोजन करील अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे? हा, काय लिहिलंय? खोली कोठे आहे? पुढं 12 वचन. मग तो तुम्हाला सामान सुमान लावून ठेवलेली एक मोठी माडीवरची खोली दाखवील, तेथे ते तयार करा. 13 वचन. तेव्हा ते गेले आणि त्याने त्यांना सांगितले होते तसेच त्यांना आढळले आणि त्यांनी वलांडणाचे भोजन तयार केले. हा, थोडं मिस केलं आपण, परत रीड करू. 12 वचन. 12 वचन. मग तो तुम्हाला सामान सुमान लावून ठेवलेली एक मोठी माडीवरची खोली कुठलची? दाखवी. माडीवरची खोली. माडीवरची नाही, माडीवरची मोठी खोली. परत वाच. मग तो तुम्हाला सामान सुमान लावून ठेवलेली एक मोठी माडीवरची खोली हा, दाखवी. फक्त खोली नाही, कशी? मोठी खोली. मोठी आणि माडीवरची खोली. आणि त्या रात्री हे सगळे तिथं लोक जमले आणि त्यांनी वलांडणाचं काय केलं? भोजन. आणि त्याच समय त्या खोलीमध्ये, त्या वरच्या रूममध्ये परमेश्वराने ते शरीर घेऊन आपलं शरीर आणि आपलं रक्त म्हणून काय केलं चर्च? जाहीर केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, इथपर्यंत कळलं? शरीर आणि काय? रक्त. रक्त. घ्या, खाय माझं शरीर आहे. आणि माझं रक्त. कोणत्या खोलीत? मोठे माडीवरची खोली. माडीवरची. मोठी खोली. कमॉन, माडीवरची. मोठी खोली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं जस येशू स्वर्गात उचलला गेला, मग हे पुन्हा एकत्र राहायचे आणि जमायचे पेंटेकॉस्टच्या दिवसामध्ये. ती खोली पण कोणती? माडीवरची खोली. ही तीच खोली होती चर्च. येस. ही तीच खोली. ही तीच खोली होती. रेफरन्स घेऊ म्हणजे तुम्हाला कळल. म्हणून मी म्हणलं मोठी माडीवरची खोली. कमॉन, कशी? मोठी माडीवरची म्हणून ते खोली. 120 होते म्हणून छोट्या रूम मध्ये बसणार नाही म्हणून लिहिलं मोठी खोली. कशी खोली? मोठी काढू माडीवरची प्रेषितांचे खोली. कृत्य 1 अध्याय 12 वचनापासून. 12 वचन. मग ते जैतुनाचा म्हणतेला डोंगर जो यरुशलेम जवळ शब्बात दिवसाच्या मजलेवर आहे तेथून यरुशलेमेस परत आले आणि आत आल्यावर ते एका माडीवरच्या खोलीत चढून गेले. कुठं? माडीवरच्या खोलीत. ही तीच खोली होती ज्या रात्री हे कुठं जमले होते? वलांडणाच्या भोजनासाठी. तिथे लोक काय करत होते? राहत होते. जिथं वलांडणाचं रूपांतर कोणा शरीरामध्ये झालं? प्रभूच्या येशूच्या. रक्ताच्या आणि प्रभूच्या शरीरामध्ये. आता त्याच खोलीमध्ये ज्या हे लोक एकत्र जमले आणि काय करू लागले?
प्रार्थना करू लागले. तिथं बायबल सांगतं कोणाचा आत्मा उतरला? देवाचा आत्मा उतरला. कमॉन, कळतं चर्च ही तीच खोली आहे. किती लोकांना समजलं? येस, माडीवरची खोली. कोणती खोली? माडीवरची खोली. आता पहा, प्रभूने काय शिकवलं, याच्यात रहस्य काय, आमचा प्रॉब्लेम काय. आम्ही माडीवरची खोली म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो, जे प्रभूने मला शिकवलं या ठिकाणी. जसं यांना प्रभू भोजन भेटलं, काय भेटलं? प्रभू भोजन. ख्रिस्त शरीर प्रभूचं रक्त. पण यांनी माडी सोडली का? नाही. लोक काय करतात, बाप्तिस्मा घेऊपर्यंत माडी धरून राहतात, येस, आग येऊपर्यंत माडी सोडून टाकतात. किती लोकांना समजलं? अनेक लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की फक्त काय घेतात, बाप्तिस्मा. बाप्तिस्मा घेऊपर्यंत तिथं चर्चमध्ये. कुठं? चर्चमध्ये. एकदा प्रभू भोजन घेतलं, बाप्तिस्मा घेतला, आपलं काम झाल्यानंतर गायब. हे लोक गायब नाही झाले शरीर घेऊन, Yes. हे त्याच खोलीमध्ये राहिले. जस तुम्ही शरीर घ्याल, तुम्ही रक्त घ्याल, आता वेट करा त्या खोलीमध्ये का आग पण तुमच्यावर येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोक आग यायच्या पहिलेच गायब. त्यांना वाटतं इथपर्यंतच प्रोसेस आहे. कुठपर्यंत? इथपर्यंत बाप्तिस्मा घ्यायचं, लग्न झालं, आपलं काम झालं. फिनिश. मेंबरशिप देऊन टाका, म्हणजे आम्ही मेलो तर आम्हाला कुठं पुरा? कब्रस्तानात. कब्रस्तानात आम्हाला पुरा. म्हणजे माणूस तिथपर्यंतच खोलीमध्ये. या लोकांनी शरीर घेतल्यानंतर पण खोली सोडली नाही, येस, कारण त्यांना माहिती त्याच खोलीत काय उतरली? प्रभूची आग उतरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मला अशा अनेक लोक बघतो, बाप्तिस्मा घेऊपर्यंत कुठे येतात? चर्चला. बाप्तिस्मा घेतलं त्यांना वाटतं आपलं झालं ऍडमिशन, आपलं ऍडमिशन झालं. बाबा स्वर्गात नाही झालं, चर्चमध्ये ऍडमिशन झालं. कुठं? चर्चमध्ये. ते पुढं अटेंड करावं लागल. आणि जर तू अटेंड करणार नाही तर आग उतरणार नाही तुझ्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते त्याच खोलीत होते ज्या खोलीत त्यांना प्रभू भोजन मिळालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा आहे का परमेश्वराच्या मंदिरात आम्हाला काय मिळतं? प्रभू भोजन. काय मिळतं? प्रभू भोजन. आणि इथंच प्रभूची आग पण आम्हाला भेटणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू भोजन घेऊन गायब होऊ नका, बाप्तिस्मा घेऊन गायब होऊ नका. त्यानंतर जी आग येईल त्या आगसाठी तयार राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर शरीर असेल तर आग 100% उतरेल आणि देवाचा गौरव होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? मंदिराची रचना आहेच तशी चर्च, शरीर, रक्त आणि देवाचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोकांचं कसं शरीर आणि रक्त आणि आत्माच नाही त्यांच्यात, काय नाहीये, आत्माच नाही. कारण ते येतच नाहीत. पण जर तू आला तर आत्मा बी तुझ्यात राहील आणि प्रभूचा गौरव होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? अवघड चाललंय चर्च. आपण हे रहस्य शिकतोय जे प्रभू आम्हाला प्रगट करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरी एक गोष्ट जे जुन्या करारामधून देव आम्हाला शिकवतो, योसेफ बद्दल. कोणाबद्दल? योसेफबद्दल. योसेफ म्हणला होता मी मरल ना, माझं शरीर इथं ठेवायचं नाही. ज्यावेळेस प्रभू तुमची भेट घेईल त्यास माझं शरीर घेऊन इथून निघायचं. येस. आणि जोपर्यंत वचनबद्ध देशात तुम्ही जात नाही तोपर्यंत माझं शरीर कॅरी करायचं. किती लोकांना समजलं? जर तुम्ही जुना करार वाचता, काय वाचता? योसेफ मिस्रात होता. कुठं होता? मिस्रामध्ये. हे लोक भाकरीसाठी कुठं आले? मिस्रामध्ये. तिथं सेट झाले. पण मिस्रामध्ये योसेफ मरताना म्हणला, काय म्हणला? मरताना म्हटला मी मरणार, त्यास माझं शरीर इथं ठेवायचं नाही. ज्यास प्रभू तुमची भेट घेईल. त्या समयी ज्यास तुम्ही इथून निघाल माझं शरीर बी घेऊन निघा. येस. आणि जोपर्यंत तिथं जात नाही जे वचनबद्ध देश आहे तोपर्यंत माझं शरीर घेऊन चाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे आपलं चर्च. आपण पण जोपर्यंत वचनबद्ध देशात जात नाही तोपर्यंत प्रभूचं शरीर घेऊन चालायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? उत्पत्ती 49 मध्ये लिहिलंय का तो म्हणतो माझं शरीर घेऊन चाला, माझं शरीर. म्हणून त्यांनी मसाले भरले, त्या शरीरात काय भरले? ते मिसळत राहायचे म्हणून त्यांनी त्याला सडू दिले आणि त्यात काय भरले आणि ते शरीर घेऊन निघाले. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिक दर्शक आहे. मरणापूर्वी कसं? मरणापूर्वी. म्हटलं माझा शरीर घेऊन चाला. येशू पण वधस्तंभ जायच्या पूर्वी म्हणतो माझं शरीर घ्या. येस. कमॉन, किती लोकांना कळतंय? कमॉन, समजलं? अजून बी नाही समजलं? योसेफ मरणापूर्वी बोलतो. कधी? मरणापूर्वी. माझं शरीर मेल्यानंतर घेऊन जायचं. येशू पण म्हणतो मरणापूर्वी, वधस्तंभावर जाण्यापूर्वी माझं शरीर खायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना शारीरिकरित्या कॅरी करायचं होतं आणि आम्हाला आत्मिकरित्या खाऊन ते कॅरी करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही वचनबद्ध देशात जात नाही तोपर्यंत तुम्हाला ते घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू भोजन औपचारिक नाही घेतलं 2-4 महिन्यांनी. जर देवाची कृपेने मंडळीत प्रत्येक आठवडी भेटतंय तर प्रत्येक आठवडी तुम्ही ते घेतलं पाहिजे, कारण ते घेऊन तुम्हाला पुढे जायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? म्हणून योसेफाचं बॉडी पण एक प्रकारचे ब्लेसिंग्स होते, जास्त कॅरी करून चालले होते. प्रेज द लॉर्ड. कमान, वाचलंय का बायबलमध्ये? असं लिहिलं 49व्या अध्यायात, मरणापूर्वी तो म्हणतो माझं शरीर काय करा? घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. आता एक प्रगटीकरण झालं, दुसरं प्रगटीकरण सांगतो याचं. समजतंय? सांगू का?
कन्फ्यूज व्हाल. ओके, योसेफ मेला. योसेफ मेला लगेच निघाले का? नाही, समय येईल, काय येईल? समय येईल. त्याचे शरीर घेऊन जावं लागेल. येस, सेम वे आता जर आम्हाला मृत्यू आला, एक समय आम्ही पण इथं राहणार, एक समय आम्ही पण, इथंच राहणार. पण ज्या समय येईल आमचं शरीर बी तिकडे घेऊन जाणार. येस, योसेफ, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफचं पण शरीर एक समय पण कुठं राहिलं? तिथं राहिलं. मिस्रात राहिलं, तिथं ठेवण्यात आलं. पण एक समय आला, जस्ट टाइम आला, त्याचं शरीर गेलंच. येस, सेम वे आमचं पण शरीर एक समय इथं काय होणार? राहणार. राहणार मृत्यूनंतर. पण समय येईल त्याचं शरीर जाणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? ह्या दर्शक रूपी गोष्टी होत्या ज्या प्रभू येशूमध्ये पूर्ण झाल्याच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सगळे ब्लेसिंग्स आहेत. कसल्यामधले? प्रभू भोजनामधले. हे आशीर्वाद आहेत जे येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? का अवघड चाललंय आजचे टॉपिक्स? प्रभू या आत्मीयरित्या आम्हाला शिकवतो, हे मर्म आम्हाला कळावं. फक्त प्रभू भोजन घ्यायचं, क्लोज. याचे ब्लेसिंग्स काय आहेत, याचं सामर्थ्य काय आहे, हे मंडळीला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. आजपासून घेताना आपला विश्वास काय करा? वाढवा. का माझा आत्मा जगेल, माझं शरीर पुन्हा उठेल. कारण ते कोणाचं शरीर आहे? येशूचं शरीर. आणि जसं योसेफाचं शरीर घेऊन जायला लावलं संगती, सेम वे मला पण मंडळीत प्रत्येक वेळेस कोणाचं शरीर घ्यायचं संगती? येशूचं शरीर. प्रभू भोजनाद्वारे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास मला मृत्यू होईल, जर प्रभू नाहीच आला, उशीरच झाला प्रभूला यायला, जर मला मृत्यू आला तर कायमस्वरूपी माझं शरीर तर राहणार नाही. जसं योसेफाचं शरीर मिस्रातून तिकडं गेलं कनान देशामध्ये, माझं पण शरीर इथून तिकडं जाणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? हे ब्लेसिंग्स आहेत कशामध्ये? प्रभू भोजनामध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून घेताना विश्वासाने घ्या आणि प्रभूचा गौरव करा. आणि त्या अगोदरचा जो मेसेज दिला, एकमेकांना वेटाळू नका, एकमेकांना काय करा? स्वच्छ करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कोणाची लेकरं आहोत आम्ही? देवाची लेकरं. आणि प्रभूची महिमा आम्हातून झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून खूप डीप डीप सिक्रेट आहे चर्च, जे प्रभू आम्हाला प्रगट करल. आणि प्रार्थना करा उद्याच्या संदेशासाठी आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य, त्याचे पण खूप सुंदर प्रगटीकरण देवाने दिलेत आणि देव त्याद्वारे आमच्याशी नक्की बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या समय आपण उभा राहूया, प्रार्थना करूया.